ते बघा दोघं जण बघा गाडी आली ना. बघा शांत बस ना. बघ 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 कसा गावाच्या विकासाचा पहिला मार्ग सुरू झालेला आहे. आणि हा बघा हा तिखट मसाला आता मी मागवलाय. गेल्या वर्षी तर आम्हाला पावभाजी गाई करा, गाई कर बेटा, गाई करा, गाई करा. तर झोपून जाऊ, अजून वेळ आहे बेटा बाहेर जायला. काळो काय बाहेर सगळा धुपा. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर खूप लवकर उठलो आहे आम्ही आज वार आहे सोमवार. कुणाल जेव्हा आता गेलेत तळ्यामध्ये कुणाला आणायला, त्याच्यासाठीच लवकर उठलो होतो. म्हणजे 5 वाजल्यापासून आम्ही जागे आहोत, पण इतकं गार आहे ना की बाहेर अगदी नकोसं वाटतं जायला. मला जायचं होतं, पण नंतर मी माझा विचार आहे ना कॅन्सल केला की नको बाबा, कारण एवढ्या थंडीतनं बाहेर पडले ना तर म्हणजे हातपाय गारठून जातील. त्याच्यामुळे मी काय गेलीच नाही. आता येतील थोड्या वेळाने ते. बाहेर ना अजून पण अंधार आहे. मला 6 वाजून गेले आता, तरी पण अंधार आहे बाहेर. त्याच्यामुळे दारं खिडक्या काही उघडलेलीच नाही आहे. आणि आता मी चहा ठेवला आहे. म्हटलं पहिलं चहा बनवते आणि मग म्हटलं बाकीच्या घरातल्या कामाला सुरुवात करूया. चला, गाडी त्याची ना खूप लवकर आली कुणालची. ते बघा ह्या दोघांची बघा चल म्हणजे आपल्या आधीच हे दोघं जण उठून बसतात सकाळचे. हा कधी दरवाजा उघडतोय आणि कधी बाहेर जातो ना, असं त्यांचं चाललेलं असतं. गारठ्यात म्हटलं कसं बाहेर सोडायचं. चहा जरा उकळू देत. कुठे गेला पांढरा? तो बघा वेटिंगलाच आहे. बसा पांढऱ्या. ते बघा दोघं जण बघा गाडी आली ना, त्यांना माहिती पडलं. दरवाजा खोलते आता. कुणाल, हे दोघं जण उभे आहेत तिथे. थांबा 1 मिनटं. तर या मुक्या जीवांना बघा बरोबर माहीत पडतं कोण आलंय कोण गेलंय घरातनं. सगळं त्यांना बरोबर माहीत पडतं. त्यांना लगेच माहिती पडलं की आपला दादा आलेला आहे. आणि दरवाजावरती ना बराच वेळ त्याची वाट बघत त्यांनी थांबलेले होते. कुणाल दुसऱ्या रस्त्याने आला, म्हणजे हा दरवाजा उघडला असता ना दोघं जण बाहेर गेले असते. त्याच्यामुळे त्यांना कसं बांधण होतं ना, त्याच्यामुळे मागच्या दरवाजाने मग कुणाल आला. आणि मग मी काय केलं, ह्या दोघांना अगोदर बांधून ठेवलं. तर का बांधलं नसतं ना दोघांनी सगळं घर की नाही डोक्यावर घेतलं असतं आणि सामान वगैरे जे काय आहे ना कुणालने आणलं सगळं अस्ताव्यस्त करून टाकलं असतं. म्हणजे त्यांना बघा आनंद होतो ना, आणि त्या आनंदामुळे म्हणजे त्यांचं कसं असतं की मला घे म्हणजे उचलून घे, असं सगळं त्यांचं दोघांचं पण चाललेलं असतं. आणि वाघ्या तर इतका जाम खुश होता. वाघे आणि कुणाल ह्या दोघांचं बॉन्डिंग आहे ना खूप छान आहे. त्याच्यामुळे अजिबात दोघं जण ऐकतच नव्हते. तर इथे कसं दोघांना त्याने शांत केले. आणि त्याच्यानंतर हे आणलेलं थोडंफार सामान होतं ना, ते लगेच कुणालच्या बाबांनी खोलायला घेतलं. कारण बॅग वगैरे की रिकामी करायचे होते. कुणालचे कपडे वगैरे काय जे काय असते ना 2 दिवसाचे ते धुवायचे होते. त्यावेळेस सामान वगैरे लगेच मग खाली करून घेतलेलं आहे. घरातली झाडलोट करून झाली आणि आता बागेतली झाडलोट करायला बघा सुरुवात केलेली आहे. आणि आता थंडी बघा चालू आहे ना, त्याच्यामुळे हा जो पालापाचोळा आहे ना झाडांचा, तो रोजच्या रोज पडतो. तुम्ही कितीही कचरा काढलात ना, दुसऱ्या सकाळी उठून बघितलात की तितकाच तो ढीग आहे ना कचऱ्याचा पडलेला असतो. त्याच्यामुळे मी रोज काही झाडत नाही. मी 1 2 ते 3 दिवस आड करून झाडते. रोजच्या रोज जर का इतकं करायला गेलं ना, साफसफाई करायला गेलं ना, तर कंबरडकीने आपलं मोडून जाईल. त्याच्यामुळे जसा मला वेळ मिळेल त्या पद्धतीने सगळं माझं मी काम आहे ना घरातलं बागेतलं सगळं अरेंज केलेलं आहे. तर इथे आता हा समोरचा भागाने झाडून घेतला होता. आणि ह्या केळ्याच्या साली आहेत त्या सुकून ठेवल्या होत्या. आपल्याला झाडांसाठी ह्या सालींचा की नाही उपयोग होतो. त्या सगळ्या एकत्र करून ठेवल्या. आणि त्याच्यानंतर मग हा बघा इकडचा परिसर आहे ना केळीच्या इकडचा, तो पण झाडून घेतला. टोमॅटोचं रोप बघा इथे आलेलं आहे ना, आपोआप रुजलेलं आहे ते. त्याची मुळं ना उघडी पडले, तर पाण्या बघा कशी कोमेजल्यासारखे झालेत. सगळी मुळं वर आहेत त्याची. ते कर तिथे येते पहिले तिथे ते सर्व शेण ते हे काढ राख ते काय असेल टाकून त्याच्यावर माती आणि राख टाकते जरा. बघूया झालं तर ठीक आहे. हे किती एवढं छान रोप होतं मोठंच्या मोठं. साईडने टाक, सगळीकडे टाकते तिथे साईडने सगळीकडे पूर्ण सगळी टाकून. वर आलेत त्याची. हा ते तसं ते पूर्ण पसरवतं. पाणी टाकू. आता जरासं टाक पाणी, जास्त नको टाक. बस मग टाकलेलं आहे ना, बस झालं बस. शेरू बघा धावतोय. त्याची मजा चालली आहे, त्याची मजा चालली आहे. दादा आलाय ना आज, त्याचा धिंगाणा चालू आहे. मजा आत्ता जरा बरं वाटलं बघा. ते साफसफाई केली ना, हे असं बागे होते सगळं पालापाचोळा असेल ना की जमत नाही हो. सवय झालेली असते ना आपल्याला साफसफाईची. पालापाचोळा आता थोड्या वेळाने जाळणार.
अजून ते थंड आहे ना वातावरण, त्याच्यामुळे आमचं जायचं काम कसं करण त्याला कुणालचे बाबा करतील. ढीग रचून ठेवलेत. शेरू कसला उड्या मारते बाप रे. आणि बघा स्वेटर मी काढून ठेवला. असं काम केलं ना की अंगामध्ये गरमी येते, नाहीतर इतकी थंडी आहे ना नकोसं वाटतं. आता चालली जरा तिकडे जाते. कुणालच्या बाबा ना तिकडे गेलेत. कुणाला आहे त्याने घरात टी व्ही लावला आहे मोठा आवाज करून. त्याच्या आवडीचा टी व्ही आहे, सिरियल लावलेलं आहे आणि तो बघतोय. तर त्याचं काय चहा नाश्ता सगळं चाललेलं आहे. दूध वगैरे पितो ना सकाळचं, चाललं आहे त्याचं. काय झालं, कसला विचार चालला आहे? ऊन आलं उन्हात. हां उन्हाची गरज आहे. जाम थंडी वाजते. तुम्ही म्हणाल प्रियासारखी बोलते थंडी वाजते थंडी वाजते, पण इतकी थंडी आहे ना काय तुम्हाला सांगू नकोसं वाटतं. त्याला मग हातपाय आपले वाकडे होऊन जातात. आता काम केलं म्हणून बरं झालं. हे असे आम्ही ऑप्शन शोधतो काम करायचं बाहेर आल्यानंतर. शरीरामध्ये गरमी निर्माण होते. स्वेटर मी काढून टाकला म्हणून मग हां लवकर सकाळी. आता काय आपल्या बागेतलं काम पण झालं आहे बहुतेक, एवढं काय करायचं नाही आहे. साफसफाई सध्या थोडं थोडं बाकी आणि तेच करायचं आहे. हां काय ते शेरू इथे तू बघ बाहेर काय कोण आहे बाहेर वाज घेतो तिकडे. इथेच पहिला ऊन आलंय. ऊन आलंय कुठे आज? अजिबात नाही. घराच्या अवतीभोवती ऊनच नाही हो अजिबात. इथेच बघा डायरेक्ट ऊन आलंय. इथे सूर्य पण इथंच आहे. पुढच्या साईडला तर अजिबात नाही. गाडी आल्या, गाडी येते कुठली तरी आवाज येतो गाडीचा. तर ऊन जरा शेकतो आता एक 10-15 मिनटं आणि मग घरात जाते. घरातलं झालं आहे सगळं आवरून. आज नाश्ता तेवढं काही चिंता नाही, कारण कुणाल कसं 1-2 दिवस झाले तो म्हणजे मुंबईला गेल्यापासून त्याचं ते बाहेरचंच खाणं झालं आहे ना जास्त करून. म्हणजे ऑफिसमध्ये त्याच्या पार्टी वगैरे होते ना, तर बाहेरचं सगळं होतं. त्याच्यामुळे आता घरचंच काहीतरी बनवायचं आहे. कुणालच्या म्हणतात की पावभाजी बनव म्हणून. बघू आता. कुणाला पहिला जे विचारते त्याला खायचे का, त्याला आता कसं जेवणाचं हवं त्याप्रमाणे सगळं बनवायचं आहे. आजचं तुमच्याशी शेअर करीनच मी लवकरच. आणि आणलेल्या काय 2-4 वस्तू आहेत ना, ते आपण तुम्हाला मी दाखवते नंतरला. सकाळी वाघ्या शेरूचा इतका दंगा चाललेला बाप रे, अजिबात त्यांनी काय असं बघून दिलं पण नाही. सगळं ओढाओढी आणि सगळं त्यांचं चाललं होतं. म्हणजे दादाला बघू ना कुणालसाठी त्यांचा जीव जरा हे झाला होता. त्याच्यामुळे म्हटलं नंतरला आरामात सगळं म्हटलं दाखवते. सगळं आता ठेवलं आहे व्यवस्थित उचलून किचनमध्ये. सगळं झालं की आरामात बघूया आपण. शेर वाघ्या ओरडतोय. शेरू फिरतोय ना इकडे तिकडे. कुठे गेला शेरू? जरा उन्हात बसलं तर बरं वाटतं ना, कोवळं ऊन सकाळचं. इथे ना खुर्ची घेऊन यायचं, गरम वाटतंय. ऐक ना, आपल्याला बसायला वगैरे छान होईल. नाही खुर्ची आणायची आणि इथे बसायचं. हो की नाही? नियोजनच करायचं. आता झाडं झाली ना मोठी. हां शेरू चल त्याला घेऊन चल. मी लाकडं घेतो. लाकडं जायला कुठे हाय तिथे लाकडं भरपूर कालची काढलेत. ए चला 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 बस झालं चला. ऊन खाऊन झालं बाबा, गरमी मिळाली. चालू आता घरी. नाश्ता जेवण सगळं तयारी करूया. शेरूची मजाच झाली. शेरूची म्हटलं मजा झाली. चला कपड्याचा स्टँड बघा आता बाहेर टाकला. आणि आता चूल पण आमची पेटवायची बाकी आहे. आता पेटवतो. एवढं थंडीत म्हटलं काय ताकदच नाही चूल पेटवायची. आमचे शेड बघा दुसरे वेटिंगमध्ये आहेत. बिचाराची टी शर्ट खाली पडली. त्याला टी शर्ट घातलेली. वाघ्या याचा शेरू घाला, ते वाघ्याला सोडायचं आहे. कशी माझ्या बाबूची टी शर्ट झाली का? तर किचनच्या कामाला सुरुवात केलेली आहे. कुकर लावला एकीकडे. आणि सगळ्यात आधी तुम्हाला आता वस्तू दाखवते कुणाला घेऊन आलेला. लाईट जाईल कधी, पण आज सोमवारचा दिवस आहे. तर सगळ्यात आधी कुणालच्या बाबांची ना मानलेली बहीण आहे, त्यांनी पाठवल्यात वस्तू, त्या तुम्हाला आधी दाखवते. तर हे बघा, हे ना आसन असतं ना बसायचं ते आहे. आणि हा ड्रेस पाठवला त्यांनी माझ्यासाठी ताईंनी. त्या 1 मिनिट मी जरा खाली ठेवते. हे मेथीचे लाडू ताईंनी पाठवलेत, जे मला खूप आवडतात. आणि ही मिठाई कुणालच्या बाबांना मिठाई की नाही खूप आवडते. आणि मला असं वाटतं म्हणूनच त्यांनी पाठवले खास. आता कुणालनी थोडंसं सामान आणलं हो. त्याचा म्हणजे माझ्याकडनं तिखट मसाला संपायला आला होता. तर त्याला म्हटलं जरा डीमार्टला जा, मुंबईला गेलास तर. ते जवळच आहे ना, डीमार्ट बाजूलाच आहे, जास्त का लांब नाही आहे. तर त्याला 2-4 वस्तू तर घेऊन आलेले आहे. तर हे रुमालचं एक पॅकेट आणलं आहे दोघांसाठी. ती त्याची कॉफी आणि थोडासा खाऊ वगैरे त्याने आणला नाही. एक 2-4 पॅकेट आहेत ते वेफर हे ते सगळं. अधेमध्ये चटरपटर लागतं ना, हे सगळं कुणालच्या बाबांना लागतं खायला. त्यांना जेवणापेक्षा ते वरचं त्यांचं खूप असतं.
आणि हा बघा, हा तिखट मसाला आता मी मागवला आहे. म्हणजे मालवणी मसाला जो घरात केला होता ना गेल्या वर्षी आहे माझ्याकडे, पण संपायला आलेला आहे, थोडासाच आहे. तर म्हटलं म्हणजे मी आता मार्केटमध्ये गेले होते ना मध्ये, तर मिरचीचा भाव काढला. बनवायचा होता मला, पण खूप मिरची सध्या की नाही महाग आहे सुकी मिरची, त्याच्यामुळे म्हटलं राहू देत. म्हटलं हा मसाला सध्या वापरूया तो संपल्यानंतर, आणि मग म्हटलं मे महिन्यामध्ये बनवता येईल. त्याच्यामुळे हे 1 किलोचं पॅकेट आहे ना, ते मी मागवलं आहे. रेड चिली पावडर बघा, हा डीमार्टचा मसाला आहे तो. आणि अजून पण हा छोटासा खाऊ त्याने स्वतःसाठी आणलं नाही, कुणालनी. 1 मिनटं अजून दाखवते. आणि ही मिठाई कुणालने आणलेली आहे. म्हणजे कांदिवलीला स्टेशनजवळ ना जैन म्हणून एक हॉटेल आहे, आणि तिकडे मिठाई ना खूप छान मिळते. तर त्याला सांगितलं होतं की घेऊन या आठवणीने, कुणालच्या गावांना आवडते ना मिठाई, त्याच्यामुळे हे त्यांनी आणलेलं आहे कुणालनी. तर हे सगळं आपलं मुंबईचं काय त्याला म्हणतात खाऊ आणलेलं आहे. चला आता हे सगळं ना भरून ठेवते मी. म्हटलं लाईट जायच्या आधी म्हटलं तुम्हाला दाखवते, नाहीतर म्हटलं सगळी गडबड होऊन जाईल आणि मग दाखवायला मिळणार नाही. त्याच्यामुळे अगोदर दाखवून घेतलं. आणि आता मी म्हणजे नाश्ता वगैरे काय बनवायचं नाही आहे, डायरेक्ट जेवणच, पावभाजी बनवायची. सगळं कन्फर्म झालेलं आहे. कुणाला विचारलं मी की मुंबईला असताना पाव वगैरे जास्त खाल्लेलं का, तर तो नाही म्हणाला की आई पाव वगैरे काय खाल्लेलं नाही आहे, त्याच्यामुळे पावभाजी बनवून तर चालून जाईल. तर सगळ्या आधी बागा शिरू यांचं जेवण करून घेते आणि नंतरला म्हटलं सुरुवात करते. बाकीचं छोटं मोठं काम आहे ना घरातलं करून घेते, आणि नंतर लाईट राहिली तर तुम्हाला दाखवते ही रेसिपी, नाहीतर मग नेक्स्ट टाइम काहीतरी शेअर करीन. तर कुणालचे बाबा निघालेत, कुठं जातात ते जरा सांग ना सगळ्यांना. गावाच्या विकासाचा पहिला मार्ग सुरू झालेला आहे आज, उद्घाटन. उद्घाटन आहे. हा म्हणजे बघा, हा रस्ता गेलाय ना आपल्या, बघा हा कच्चा रस्ता झालेला आहे ना. म्हणजे मागच्या वर्षी झाला ना हा रस्ता, गेल्या वर्षी. आता हा पक्का रस्ता बनणार आणि त्याचं उद्घाटन आहे आज. त्याच्यामुळे आता चाललेत आमच्या वाडीतली सगळी माणसं गेली ना, मग कुणालच्या पण जाता चांगली एक गोष्ट सुरू झाली ना आमच्या वाडीची. हां अच्छा. हां तर आम्ही जिथे राहतो ना तिथे डॅमचं काम आहे ना चालू आहे. म्हणजे 2 वर्ष झाली, आणि सध्या ते काम की नाही बंद आहे, पण आता चालू होणार आहे पुन्हा ते डॅमचं काम. आणि त्याच्या आधी ह्या ज्या सोयीसुविधा आहेत ना, रस्ता, पाणी वगैरे, ह्याचं जे नियोजन आहे ना आमच्या वाडीचं की नाही बाकी आहे करायचं. तर आता हा कच्चा रस्ता जो बांधलेला आहे, आता पक्का रस्ता होणार आहे, आणि तेच उद्घाटन बघा आज होतं. तर इथे रस्त्याचं उद्घाटन करून झालं, आणि त्याच्यानंतर पाण्याचं पण उद्घाटन झालेलं आहे. आता इथे नारळ फोडला रस्त्याचा, त्यानंतर मग हा पाण्यासाठी पण नारळ इथे फोडलेला आहे, गारण वगैरे घातलेलं आहे. म्हणजे खूप सोयीसुविधा कमी आहेत. आत्ता तरी खूप चांगलं आहे आमच्या वाडीमध्ये. नाही तर जेव्हा आम्ही पूर्वी गावी आलो ना, इतकं सगळं रस्ता, पाणी याची इतकी वाईट अवस्था होती ना, खूप खूप खराब अवस्था होती. म्हणजे माणूस इथे राहूच शकत नाही अशी परिस्थिती होती. पण कुठेतरी आता सोयीसुविधा ह्यांचा मार्ग की नाही मोकळा होत चाललेला आहे, आणि ही पहिली पायरी आहे. म्हणजे आता नारळ फुटलेले आहेत, आता ह्याच्या पुढे कामही लवकरात लवकर चालू होईल, आणि तुमच्याशी शेअर करीनच मी सगळं. चला थोडीशी तुम्हाला तर जेवणाची तयारी दाखवते. कांदे वगैरे असे चिरून ठेवले, धुवायचे. आता हे बघा, हे कांदे बघा, हे काळे वगैरे लागतात ना, सालीच्या आतमध्ये कधी असतं ना, अगोदर धुवून घेणार मी. कुकर लावून झाला आहे, आणि लाईट गेलेली आहे आमच्याकडे, त्याच्यामुळे फारसा असा उजेड तुम्हाला दिसणार नाही. 1 मिनटं जरा खोलते. हे बघा, पावभाजीचं सगळं ना उकडून घेतले. फ्लावर, मटार, बटाटा आणि शेंगा. लाईट गेली ना की अशी गडबड होते. म्हटलं तर पटकन आहे ना भाजी करून घेते. कुणालच्या भावात असेच तिकडनं पुढे गेलेत मार्केटमध्ये पाव वगैरे आणायला. सकाळी जर का कुणालची गाडी थोडीशी उशिरा आली असती ना, तर मग मार्केटमध्ये डबल फेरी नसती झाली. म्हणजे एकाच ह्याच्यामध्ये सगळं झालं असतं. पण गाडी कुणालची खूप लवकर आली ना, त्याच्यामुळे आता पुन्हा जावं लागलं मार्केटमध्ये. म्हणजे दूध वगैरे आणतच होतं. म्हणजे पावभाजीचं काही खरं नव्हतं, ते काय नक्की नंतरला झालं, पण दूध आणत होतं. ठीक आहे म्हटलं, चला आता पटापट बनवून घेऊया. आणि मला असं वाटत नाही हे लाईटात लवकर येईल, संध्याकाळशिवाय काही येणार नाही आहे. त्याच्यामुळे वाट बघून काही अर्थ नाही, आपण आपलं काम करून घ्यायचं. चला नंतर झाल्यावरती तुम्हाला दाखवते पावभाजी. आणि मला असं वाटतं रेसिपी मी शेअर केलेली आहे बऱ्याच वेळा, मला वाटतं 2-3 वेळा तरी रेसिपी झाली असेल. बाहेर चुलीवरती करायचं होतं, म्हणजे विचार केला होता बाहेर चुलीवरती करूया का, म्हणून वारा इतका आहे ना बाहेर, खूप वारा सुटला आहे. आणि त्या वाऱ्याचा आवाज येतो ना, त्या आवाजाला बघून बघून तो शेरू मगापासून भुंकतोय.
म्हणजे असं जोरदार वारा आला ना की आवाज येतो आणि मग त्याला असं वाटतं की कोण आहे का तिथे आणि मग तो भुंकत राहतो. त्याच्यामुळे मग बाहेरचं मी कॅन्सल करून टाकलं. म्हटलं नको, म्हटलं घरातच बनवूया. बनवून घ्या. कुणालचं ऑफिस चालू झालेलं आहे. त्याचा लॅपटॉपमध्ये आता जेवढी चार्जिंग आहे ना तितका वेळ त्याचं ऑफिस चालू जाईल आणि त्याच्यानंतर मग सुट्टी. त्या सरांना आता माहिती आहे ना सोमवारची लाईट नसते, त्याच्यामुळे फारशी अशी काही चिंता नाही, होऊन जाते काम. चला असं मस्त बटर बिटर कांदा टाक त्याच्यामध्ये. तर पावभाजी बघा आमची झालेली आहे तयार. कांदा टाकायचा. बटर टाकायचा आणि खायचं. थंडीतली पहिली पावभाजी ना आपली. मध्ये बनवली ना गेल्या महिन्यात. कधी? गेल्या महिन्यात बनवली ना. हा कुणाला गेल्या महिन्यात बनवलेली तर होती बस काय होते आठवत नाही. म्हणजे समजा ना थंडीतली दुसरी पावभाजी आमची ही. गेल्या वर्षी तर आम्हाला पावभाजी खायलाच नाही मिळालेली हो. गेल्या वर्षी आमच्या इथे मार्केटमध्ये फ्लावर मटार म्हणजे कुठे दिसलंच नाही आम्हाला. काय माहिती काय झालं गेल्या वर्षी. यावर्षी दिसतंय तरी ना. आहे यावर्षी आहे. गेल्या वर्षी काहीच नाही. चला हे बघा पाव वगैरे आणले शेकलेत. आता जेवायला सुरुवात करतो. ही मिरची खाशील का? कुणाला दे. चला मी ह्या ताटात घेणार आहे कारण मला ना भात पण खायचं आहे ना. भाताशिवाय जमत नाही. हा बघा थोडासा भात ठेवला आहे माझ्यासाठी. संध्याकाळ झाली बघा आणि आमच्याकडे झाडांना पाणी घालायचं काम चाललेलं आहे. मी इथे माझी रोपं बघायला आले होते. ही बघा छोटी छोटी रोपं आणि त्याचं गवत पण काढायला हवं. जास्त काय वाढलेलं नाही आहे पण लक्ष द्यायला लागतं ना. हा बरं वाटतं इथे जरा. ती बघा आपली वेल कसली बरं कारल्याची, जी बऱ्यापैकी आता वर गेलेली आहे. बादल्या तिथे भरून ठेवल्यात. ते बघा कपडे पण वेटिंगला आहेत. कधी काढतो याची वाट बघतायत ते. सकाळपासून लाईट गेली होती ना आणि ज्या दिवशी लाईट जाते ना आमच्याकडे आरामच आराम असतो. म्हणजे फारसा असं काही कामाचा लोड नसतो ना. त्याच्यामुळे कपडे नाही धुतले तरी चालतात, धुतले तरी चालतात. पण मी काय धुतलेले नाही आहेत कपडे आज. कारण म्हणजे कुणाल बघा आली ना, कुणालची बॅग खाली केली ना, कपडे आहेत त्याचे. म्हटलं उद्याला धुवूया. लाईट नाही तर कशाला उगाच त्रास घ्यायचा, जास्त कामाचा लोड घ्यायचा नाही. तर आता झाडांना पाणी घालायचं. कुणालच्या गावाने सुरुवात तर केली. थोडीशी त्यांना मदत करते मी. आणि लाईट आले आता आमच्याकडे. आत्ताच आली. कुणालचं ऑफिस किने चालू झालं आहे. मी आता एडिटिंग करत होते ना त्याच्यामुळे मला माहिती नव्हतं. मी आता कुणाला विचारलं लाईट आली का रे, तर आली म्हणून. तर आता फोन लावते चार्जिंगला आणि मग झाडांना पाणी घालायला सुरुवात करते. झालं? किती झालेत? अच्छा म्हणजे ह्या साईडतून बघा बाकी आहे. त्याच्यानंतर कपड्याच्या घड्या करायच्यात. ते कपडे पण काढून घेते. शेरू आपला वेटिंगला बसला आहे, त्याला बाहेर जायचं आहे. त्याच्यामुळे मी आता तिथून आले ना तिथेच पुढे बसलेला आहे आणि असा माझ्याकडे बघत होता. पण त्याला इतक्यात नको, थोड्या वेळाने घेऊन जातील कुणालचे बाबा. नाहीतर मग आमचं पाणी घालायचं की नाही राहून जाईल. तर चला मग ताईनं आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा आणि हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.